अण्णा तुका नायकांचो बळी मिळात। सुषमा काय करतेस? काय करतेस हे? बॅग भरते आणि का ते तुला सांगायची गरज नाही। अगं सुषमा, अगं काय चाललंय काय? सयाजी, हा वाडा सोडून आपण चाललोय। अगं सयाजी, तुला अजून कळलेलं नाहीये का? सयाजी, तुझा अजूनही विश्वास आहे का त्या वच्छीवर? वेडा झालास का? आपण जर इथे राहिलो ना तर आपला विनाकारण जीव जाईल, बळी जाईल। आतापर्यंत भूत पिशाच सगळं बघितलं, अनुभवलं, पण आता बळी नाही। सयाजी, बळी नाही। सयाजी, या नायकांना जो काही जीव घेणा खेळ खेळायचा ना त्यांना खेळू दे, पण आपण इथे नाही थांबायचं। आपण आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर पडतोय। सुषमा, सुषमा, हा फोटो तू कुशीत घेऊन झोपली होतीस। सर पाणी? अहो तुम्ही किती माका सांगायचं ना? काय तुम्ही पण बाजूक रवादी आहेस ना? घरात काय चाललं तर माहिती आहे ना तुमका, आणि माहिती आहे ना नायकांका पाण्यापासून धोको आणि बावीत वाकून बघतास। सरिता, काढा हात काढा अजून। माझा सर काय होतं ना आता माझा माका माहिती आहे, जीव धडधडता नुसतो। तुमचं काय झाला तर काय होणार? मग आता वाटतं या घरासाठी जेवढं केलंय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास मी घरात दिलो। आईने एक एक भांडा जोडलो होतो, संसार उभं केलो होतो, सगळं सगळं ऐकलं। आता एकटी ऐसं रवत होती, पण कधी तिका भेटूक नाही, सारखं आपण दारू बुडवली, पण सगळं करून पण तिला जवळ केलं। हा सुरुवातीला चिडली, रागवली, पण तो तिचा अधिकार असा। पण तुम्ही काय कमी नाही राबलास घरासाठी? त्या घरासाठी काहीतरी करूची वेळ लिहा ना, करूकच नाही ना। म्हणजे या घरासाठी माझं बळी गेलो ना तर सगळी पाप दुखती जाते। करा का वाटत तर करा तुमका, माझी काळजी वाटत नाही का तुमका? नाही त्रास दिले ना मी तुमका, माझ्यापासून सुटका होईये ना तुमका? हा सुटका होईये ना माझ्यापासून? सरिता, सरिता, वच्ची वच्ची बाहेर ये। सरिता, तू गप रव, किती उगाच उगाच
अहो जीवावर बेटे पतुरिलेला आणि उगाच वरची बाहेर आहे म्हटलं कळत नाही तुका? बाहेर आहे म्हणताय ना? वहिनी काय झालं? बरं झालं तुम्ही सगळेजण येला. आता जा काय होचा ना आता तुमच्या समोर पण होऊन दे. काय गे बच्चे, कान फुटलेत काय तुझे? काय गो काय झाला? आम्ही तुका वस्तू वाटव ती किडे मुंगे वाटव म्हणजे काय गे? तू आमचं बळी देऊचं कबूल कित्या केलं? तुका काय वाटलं आम्ही आमचा जीव तुझ्या नावावर केलेलो की आमच्या जीवांगडा खेळूचा तुका? आणि एवढी हौसिली ना तर तुझो जीव द्यायचो ना आमचं कित्या? अगो माझा ऐकन तर घी काय ऐकूचा नाही हा माका. तुझी ना सगळी नाटक कळलेली आहेत माका. आहे हो आता तरी हिचो डाव कळता ना तुमका? अभिराम भाऊजी तुम्ही हिच्यावर माका विश्वास ठेवू सांगत होता? हो केसान गळो कापणारी बाई आई. पहिला पार गिळला नाही ना. वाड्यासाठी भांड भांड मांडलेली आई. हो जीवावर बेतला होता सगळ्यांच्या हिच्यामुळे. अभिराम भाऊजी तुम्ही म्हणताच नाही बदलली. काय हो बदललेली नाही आई. आहे ही ना तीच वच्ची हा जी आधी होती. ही तीच वच्ची हा जी का वाड होतो. तीच वच्ची हा जी का सगळ्यांचा चांगला बघून ना जळफळाट होत होतो. आणि मुद्दाम सगळा करतस ना या म्हणून मुद्दाम उपाय नाही केलंस तू म्हणून हे सगळे परिणाम भोगूचे लागतात होता आमका. वाडो होय होतो ना तुका म्हणजे सगळ्याचो बळी गेलो ना की हिचा फावला मनानच केलंस ना. आता खरा रूप दाखवलंस तुझा या तुझा. आई बघलस कसा बोलता हा? काय ही का बोललंय म्हणून तुमका राग गेलो ना. पण आजवर या बाईन या वाड्याच्या वाईटासाठी काय काय केला काय विसरलास तुम्ही? मी काही एक विसरले नाही पण हिना हैसर येऊन या घरासाठी काय काय केलं ना त्या तू विसरलंस. आई तू तरी जरा शांत राहा. नका बोलू दी. सरिता या घरात सगळी चुकली असत पण घरासाठी सगळी एकत्र येली ना. एकमेकांच्या काळजी सगळी एकत्र असत ना. तुझा राग समजू शकतोय मी पण असे आरोप करा नको गो. सरिता वहिनी हात जोडतो मी तुझ्यासमोर. बस कर ना. हे बघ वच्ची काकी जे म्हणते ना ते बरोबर आहे. अण्णा असे सहज नाही जाणार. सुशल्या ह्या काय? मी आणि माझा नवरा नाईक नाही आहो. आणि तसंही बळी नायकांचा जाणार आहे ना. त्यामुळे आता मला या घरात राहण्यात काहीच रस नाही. थांब सुशल्या तुझ्यात अन्नाचा रक्त हा या विसरू नको. शाना असशील तर ह्यो वाडो सोडून जाऊ नको. धोको असा. खबरदार खबरदार त्या माणसाचं नातं माझ्याशी जोडशील तर. सुषमा मला माहिती तुला वाईट वाटतंय पण खरं काय बदलणार नाहीये. मग तू का जीवाचा धोका घेते? ए तू नको मला सांगूस. तू सुषमा हे बघ तिच्यावर चिडून काही होणार नाही. एवढे दिवस थांबलो ना आपण. का जीव धोक्यात घालायचा? सयाजी जे म्हणतोय ना ते लक्षात घे. अगं स्वतःच्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये इथे. ऐक माझं जा बघ.
पण मूळ प्रश्न तसोच राहता. तू बळी देवचा कबूल कित्या केलं? अगो माझो नाईलाज होतो, माझ्याकडे दुसरो पर्याय नव्हतो. पण आता एवढाच सांगीन, तुम्ही सगळ्यांनी स्वतःची आणि एकमेकांची काळजी घेवा. या बघा, माका आता घरात वाद नको. सगळ्यांनी आपापली कामं सुरू करा. काय होणार आहे आता? अण्णा अण्णा तुम्ही कोणाक घेऊन जाणार आज? माका माहित आहे सगळा. तुम्ही कोणाक तरी घेऊन जाणार ना? नको ना, नको कोणाक घेऊन जाऊ. माहित नको घेऊन जाऊ. ती ती पाव देता माका, माझे लाड करता. माईक नेलं तर माझे लाड कोण करतला? दत्तभाऊ पण नेऊ नको, ते मग खुळ्या करतात. मग मग खुळ्या कोण बोलतला? माधव भाऊंका नेला तर मग साहेबा कोण बोलतला? नको नेऊ त्यांका. अभिभाऊंका पण नको नेऊ. त्यांच्या वांगडा मका काजीन खेळूचा. काजी ठेवले मी, खेळणार त्यांच्या वांगडा. सरिता वहिनी आरडता माका, पण ती योग देता ना माका. तिका नको घेऊन जाऊ. कावेरी वहिनीक नेला मग अभिभाऊ एकटे राहतील. आता कावेरी वहिनी बोलता ना तर मग कळता. तिका पण घेऊन जाऊ नको. काय चाय घेऊन जावा. मारता ती माका. पण शाळेत घेऊन गेलास मग घरात आरडतला कोण? चाय पण नेऊ नको, कोणाक नेऊ नको अण्णा. सगळ्यांका घेऊन गेलास मग मी एकटो कसो राहतो? लय मी नाही राहणार एकटो वाड्यात. हे पांडू, मला सगळं माहित आहे. अण्णा कोणाक तरी घेऊन जाणार ना? कोण म्हणतो रे तू खुळा आहेस? सगळ्यात हुशार आहेस तू. कुणाला काही नाही होणार. सगळे तुझ्यासोबत याच घरात राहणार आहेत. कोण नाही जाणार काय? कोणी कुठेही नाही जाणार. मी पण कोणाक जाऊक नाही देणार आहे. मी ऐसरच बसून जाणार. अण्णा कोणाक घेऊन जायचं असले ना मग मी अडवणार अण्णांका. अण्णाने मारल्याने तरी चलत, पण मी अडवणार नाही. कोणाक नाही जाऊ देणार. तूच का? आपण सगळे एकमेकांना सांभाळू. कोणी नाही जायचा. तू बघतोयस ना इथे सगळ्यांना किती आपलेपण आहे. पांडूला पण भीती वाटते आपला माणूस आपल्यापासून लांब जायची. अभिने पांडूला सांगितलंय की सगळे त्याच्या सोबत असणार आहे. त्याच्या सोबत असू दे. या घरात सगळ्यांना सुखरूप राहू दे.
बये, निव्वळ मी बरा व्हावा या एका अटीवर तू अण्णांना मोकळं केलंस. पण ह्या सगळ्याने घरावर जर मृत्यूची सावली येणार असेल ना, तर अण्णांना सांग मला पुन्हा परत तसाच करा म्हणून. मी काढेन माझं आयुष्य तसंच. पण आता घरात कोणाचाही बळी जायला नको, हे एवढं मागणं पुरं करशील? माधवा, तुझ्या बापाशी तू बघत इलस. तू म्हणतस ता करणं जर इतका सोप्पा असता तर ह्या सगळा इथवर येऊन पोचला असता काय? म्हणजे अजून हरलंय नाही मी, आणि ती पण सहज हरतील असा वाटत नाही. अण्णा नाही, अरे दडान कित्या समोर ये आणि तू इल्याची माका खून दी. काय वया तुका? माका एका नायकाचो बळी होयो. बाय ये, उजव्या पायान या मापटा पाड आणि या घराचं उमरो ओलांडून आत ये. अभि, इथे काय करतेस? काय नाही. त्याची एक विचारू सांगशील? बोल. तुला वेळ लागला होता का रे आपलं लग्न झालं तेव्हा? माझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं? म्हणजे आजपर्यंत मी खूप त्रास दिला ना तुला? राग केला, कशी वागले तुझ्याशी? तुका घरात वाटव होय? नाही नको. अरे गुन्हा तू हो बोल, मग मी तुका अण्णांसारखी गोळी मारतले. बोल हो 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 हो. काय हो, झोपलास?
कोणीतरी नक्कीच असा कोण असत आतमध्ये. ऑर्डर नको, मीच असे. हो, खोलीतून आवाज येता. तू पण ऐक केला. दादा कोणीतरी आवाज. थांबा, तुम्ही काय जाता आत? दत्तारा थांब, मी बघतो. थांब थांब.